नमस्कार, मी न्यूज भाऊ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आज पण माझ्याकडे सोशल मीडियावरच्या भरपूर न्यूज आणि अपडेट्स आहेत. बोलूयात आपल्या पहिल्या अपडेटबद्दल, जे आहे मानसी सुरवसेबद्दल. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मानसी सुरवसेने काल एक इंस्टाग्राम स्टोरी टाकली, ज्यामध्ये दिसतंय की ती रीलवर डान्स करते. त्या व्हिडिओखाली एका पर्सनने, ज्याचं नाव विद्यावान पेंडले असे आहे, त्याने कमेंट केली की आली का परत लॉजवर. यावर मानसीने त्याचं प्रोफाईल उघडून पाहिलं आणि त्याच्या मुलीच्या फोटोखाली कमेंट केली, काळजी करू नको, एक दिवस ही पण मोठी होऊन लॉजवर जाणार. यानंतर काही वेळात मानसीने एक स्क्रीनशॉट स्टोरीला टाकला, ज्यात त्या पर्सनने मानसीला मध्ये खूप काही खराब मेसेज केलेत आणि वॉर्निंग सुद्धा दिली आहे. त्यात तो पर्सन मानसीला म्हणाला, ऐक ना, आता तू फॅमिलीवर गेली आहे तर बोलतोच मी माझी मुलगी जशी बनायची तशी बनेल, पण तुझ्यासारखी नाही होणार, आणि अजून काही बरेच खराब मेसेज केलेत जे की मी तुम्हाला वाचून नाही दाखवू शकत. यावर मानसीने रिॲक्ट करत आणि महाराष्ट्र पोलिसांना टॅग करत स्टोरीमध्ये लिहिलं की फालतू माणूस, याच्या घरच्यांना समजू दे हा कसा आहे. याची मुलगी म्हणजे मुलगी आणि दुसऱ्यांच्या पोरी म्हणजे काय रोडवर पडलेल्या आहेत का? स्वतःच्या पोटाला मुलगी असून दुसऱ्यांच्या पोरींना घाण बोलतो. लाज वाटायला पाहिजे अशा लोकांना. या इन्सिडेंटवर तुमचं काय मत आहे कमेंट्समध्ये नक्की कळवा. चला तर मग बोलूयात आपल्या नेक्स्ट अपडेटबद्दल. सातारामधून एक अत्यंत शॉकिंग इन्सिडेंट समोर आलाय. सगळा इन्सिडेंट व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झालाय आणि सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा इन्सिडेंट बसप्पा पेठ करंजे भागात घडलाय, जिथे 18 वर्षाच्या एका पर्सनने मायनर स्कूल गर्लला रस्त्यात अडवलं आणि थेट तिच्या गळ्यावर चाकू धरला. सगळेजण त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होते, पण तो काही ऐकत नव्हता. त्याने तिच्या गळ्याला चाकू लावला होता आणि तो तिथे सर्वांना वॉर्निंग देत होता की तुम्ही इथून निघून जा, नाहीतर मी हिला ठार मारेल. इतक्यातच काही ब्रेव लोकांनी पुढे येत त्याला थांबवलं. एका पर्सनने कंपाऊंड वॉलवरून उडी मारून त्याला टॅकल केलं आणि इतरांनी त्याच्याकडून चाकू काढून घेतला आणि त्या स्कूल गर्लला बाजूला काढलं आणि त्याला चांगला स्टोप दिला. नंतर पोलिसांनी लगेच घटनास्थळी पोहोचून आरोपीला ताब्यात घेतलं आणि त्याला अटक केली. यावर पोलिसांनी असं सांगितलं की ही गोष्ट एकतर्फी प्रेमातून घडलेली आहे. यावर तुमचे काय मत आहे कमेंट्समध्ये नक्की कळवा. बोलूयात आपल्या नेक्स्ट अपडेटबद्दल, जे आहे एका बाईक रायडरबद्दल. तर हा बाईक रायडर काय करतो तर डायरेक्ट पोलिसांसमोर स्टंट करतो. का? कारण पोलिसांनी त्याच्यावर 2000 रुपयांचं चुकीचं चलन लावलं होतं. यानंतर तो रागामध्ये पोलिसांच्या समोरच बाईक घेऊन स्टंट करत निघून जातो. पोलीस त्याच्याकडे नुसतं बघतच राहतात. चला तर बोलूयात आपल्या आजच्या एकदम डिस्टर्बिंग अपडेटबद्दल. मुंबई मानखुर्द मधला हा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात एक पिटबुल डॉग एका 11 वर्षाच्या मुलाला चावताना दिसतोय आणि त्या पिटबुल डॉगचा ओनर शेजारी बसून हसतोय. तर झालं असं की लहान मुलगा रिक्षामध्ये खेळत होता आणि त्याच्या शेजारी पिटबुल डॉग आणि डॉगचा ओनर बसलेला होता. अगोदर तो डॉग त्या लहान मुलाच्या तोंडावर थोडं चावला. तो मुलगा ओरडतो की अंकल याला पकडा, हा मला चावतोय. इन्स्टेड ऑफ कंट्रोलिंग द डॉग, तो डॉग ओनर आणि बाकीचे शेजारी लोक हसत असतात. व्हिडिओमध्ये त्याचा एक मित्र सगळं व्हिडिओमध्ये शूट करतोय. समहाव तो लहान मुलगा रिक्षातून बाहेर पळतो. तो डॉग त्याच्या मागे धावतो आणि डायरेक्ट हनुवटीवर चावतो आणि नंतर तो मुलगा तिथून पळून जातो. या इन्सिडेंट नंतर त्या लहान मुलाच्या वडिलांनी पोलीस कंप्लेंट केली आणि लगेच मानखुर्द पोलिसांनी FIR दाखल केले. पोलिसांचं म्हणणं आहे सोहेल म्हणजेच डॉग ओनरने डॉग मुद्दाम सोडला होता. नो लीश नो कंट्रोल. सोशल मीडियावर लोक अक्षरशः भडकलेत. एक युजर म्हणाला, किड इज क्राईंग टू हेल्प अँड ओनर इज लाफिंग. व्हॉट द हेल. डॉग ना कंट्रोल करायची कॅपॅसिटी नसेल तर पाळतात कशाला. या इन्सिडेंटवर तुमचं काय मत आहे कमेंट्समध्ये नक्की कळवा. बोलूयात आपल्या पुढच्या अपडेटबद्दल, जे आहे इंस्टाग्राम कडून. तर इंस्टाग्राम एक नवीन फीचर काढतंय, ज्यामध्ये तुम्हाला मॅन्युअली स्क्रोल करायची गरज पडणार नाही, कारण इंस्टाग्रामने आता ऑटो स्क्रोलच्या ऑप्शनवर वर्क करायला सुरुवात केली आहे. मेटाने याबद्दल अजून ऑफिशियल स्टेटमेंट दिलं नाही, पण रिपोर्ट्स म्हणतात हे फीचर काही युजर्सकडे टेस्टमध्ये आलंय आणि लवकरच सगळ्यांसाठी अवेलेबल होईल. इंडिया हा इंस्टाग्रामचा सगळ्यात मोठा रील्स मार्केट आहे. 380 मिलियन प्लस युजर, आणि त्यामध्ये इतक्या लोकांनी मागणी केलेलं हे फीचर अखेर येतंय. तुम्हाला काय वाटतं, ऑटो स्क्रोल हेवी फीचर असेल की इरिटेटिंग? कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओबद्दल जर काही सजेशन्स असतील तर कमेंट्समध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून डेली व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.